बफर सोल्युशन हा आपला पॉइंट आपण पहिल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिला आणि आपण असं सांगितलं की एक सोल्युशन आहे त्यामध्ये तुम्ही थोड्या स्वरूपामध्ये ऍसिड अथवा थोड्या स्वरूपामध्ये बेस ऍड केल्याच्या नंतर तो त्याचा pH बदलत नाही अशा प्रकारचं सोल्युशन म्हणजे बफर सोल्युशन. The solution which resists to change in its pH even on addition of small amount of acid or base is known as a buffer solution. मग आपण टाइप्स ऑफ बफर पाहिले, त्या टाइप्स मध्ये आपण ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर नावाचे दोन कन्सेप्ट पाहिले. आता प्रश्न असा आला की याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक आणि मेकॅनिझम ऑफ बेसिक. तर आपण यामध्ये पहिला जो पॉइंट आहे ऍसिडिक बफरचा मेकॅनिझम आपण समजून घेऊ. अवघड काही जणांना वाटतं पण तसं काहीही नाही. व्यवस्थित लक्ष द्या. एक एक पॉइंट मी सांगतोय. लेट अस कन्सिडर द ऍसिडिक बफर. आठवतो का रे तुम्हाला मी काय सांगितलं होतं? वीक ऍसिड आणि त्या वीक ऍसिडचा स्ट्रॉंग बेस सोबतचा सॉल्ट. तुम्ही कुठलंही घ्या उदाहरण. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं CH3 COOH प्लस CH3 COONA. पहिला पॉइंट काय माहितीये का? हा पहिला पॉइंट असा आहे लेट अस कन्सिडर द ऍसिडिक बफर ऍसिटिक ऍसिड अँड सोडियम ऍसिटेट डिसॉल्व्ड इन वॉटर. पाण्यात मध्ये डिसॉल्व केल्याशिवाय ऍसिडिक बफर काम करणार नाही. पॉइंट पहिला संपला. ठीक आहे. पॉइंट आता दुसरा सुरू करण्याच्या पूर्वी मी काय सांगितलं होतं? यामध्ये असणारा हा वीक आहे तुलनेनं यामध्ये असणारा हा स्ट्रॉंग आहे म्हणून याचे आयन तयार होणार नाहीत. हा जशाला तसा CH3 COOH असा राहील. आता प्लस नाही करत. आता एका बीकर मध्ये आपण हा घेतला असं गृहीत धरू आपण आणि हे बीकर आहे असं गृहीत धरा कॉमा. याचे आयन तयार कसे झाले? CH3 हा COO मायनस कॉमा Na प्लस कॉमा H2O. अरे असा हा H2O आला. ठीक आहे वॉटर. म्हणजे आता चार फॅक्टर्स आपल्याकडे इथे ते आपण सोल्युशन एका बीकर मध्ये घेतलं असं गृहीत धरू. तर बीकर दाखवण्याच्या ऐवजी आपण ब्रॅकेट दाखवले. म्हणजे तुमच्याकडे आता चार फॅक्टर्स आहेत. त्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे, ऍसिटिक आयन आहे, सोडियम आयन आहे आणि वॉटर मॉलिक्यूल आहे. मग या पद्धतीचा भाग असताना आता हा पॉइंट झाल्याच्या नंतर हा महत्त्वाचा पॉइंट आपण आता हा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या याच्यामध्ये दिला तरी चालेल. बघा पॉइंट कसा आहे. लेट अस कन्सिडर द ऍसिडिक बफर ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट डिसॉल्व्ड इन वॉटर. नाउ as acetic acid is weak it is kept as it is. म्हणजे तो वीक असल्या कारणाने जशाला तसा राहतो. while sodium acetate is strong it is in the form of ion as a CH3CO minus आणि Na+. हा सोडियम ऍसिटेट हा स्ट्रॉंग असल्या कारणाने त्याचे आयन तयार होते आणि thus the solution has now CH3COH CH3CO minus Na+ आणि H2O. अशा पद्धतीने ऍसिडिक बफर मध्ये तुम्हाला हे चार घटक पाहायला मिळतील. एक ऍसिटिक ऍसिड आहे, एक ऍसिटेट आयन आहे, एक Na+ आयन आहे आणि एक H2O आहे. आता आपल्याला बफरच्या व्याख्येनुसार आपल्याला मेकॅनिझम कसा करतो बफर. व्याख्या काय सांगते? थोड्या स्वरूपामध्ये ऍसिड टाका अथवा थोड्या स्वरूपात बेस टाका. चला दुसरा पॉइंट ऍडिशन ऑफ ऍसिड. ऍसिड टाकून बघू ना आपण. काय फॅक्टर सांगितलं माहिती आहे का? ऍसिडच्या कुठल्या फॅक्टरमुळे pH बदलू शकतो किंवा एखाद्या सोल्युशनचं नेचर ऍसिडिक कधी असू शकतं जर त्याकडे फ्री H+ आयन असतील तर. म्हणजे pH बदलण्यासाठी कोणते आयन आवश्यक आहे? H+. पण कधी बदलेल बरं pH? जर H+ आयन फ्री असतील तर. पण ते कंबाइन्ड अवस्थेमध्ये जर गेले तर pH बदलणार नाही. मग आपण काय सांगितलं? if a small amount of acid is added then आता तुमच्याकडे त्या सोल्युशन मध्ये एवढा भाग आहे लक्षात घ्या. जर मी स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड जर टाकलं तर आता या सगळ्यांमध्ये लक्ष द्या यापैकी H+ आयन जो आहे हा याच्या सोबत रिएक्ट पहा पॉइंट CH3 COO मायनस आणि हा H+ काय होईल? सहज सांगू शकता तुम्ही. बरोबर आहे CH3 COOH. मग पहिला भाग आहे कोण तयार झाला? ऍसिटिक ऍसिड. नवीन पदार्थ नाही. आपल्या बीकर मध्ये जे 14 जण आहेत त्यापैकी ऍसिटिक ऍसिड आहे रे. लक्ष द्या इकडे.
याचा अर्थ नवीन कोणी पदार्थ आला असता तर त्यामध्ये प्रामुख्याने बदल झाला असता. असं झालं का? नाही झालं. आणि मग तो ऍसिटिक ऍसिड आला, याचा अर्थ पहिला तर बदल झाला नाही. दुसरं काय झालं? आपण काय म्हणलो, केव्हा पीएच बदलतो? जर का H+ आयन हे फ्री असतील. मग तुम्ही ऍसिड टाकल्याच्या नंतर H+ आयन हे फ्री आले, पण ते आता फ्री राहिले का? नाही. का नाही राहिले? कारण सोल्युशन मध्ये असणारा ऍसिटेट हा H+ सोबत कंबाईन झाला आणि ऍसिटिक ऍसिड झाला. आणि मग आपण सांगणार ऍज देयर इज अ नो फ्री H+ आयन, hence the pH of the solution does not changes. ठीक. मग आता H+ आयन टाकून देखील पीएच बदलत नाही, म्हणजे ऍसिड टाकून देखील पीएच बदलत नाही. तर या कन्सेप्टला आपल्याला थोडं कन्फ्यूज वाटतं ना. रिझर्व बेसिसिटी असं म्हणायचं. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तो एक्सप्लेन द रिझर्व बेसिसिटी. मग आपण म्हणतो की व्हेन स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड इज ॲडेड देन द H+ आयन इज न्यूट्रलाइज्ड अँड ड्यू टू दॅट दिस प्रोसेस इज नोन ॲज अ रिझर्व बेसिसिटी. तर मग आता आपण बेस टाकून पाहूया रे. मग बेस टाकल्याच्या नंतर कुठला हा फॅक्टर असतो ज्यामुळे पीएच बदलू शकतो? OH-. मग आता तुमच्याकडे 4 फॅक्टर. आता तुम्हाला काय वाटायला OH- ह्या चौघांपैकी कोणीतरी, सोप्या भाषेला या चौघांपैकी कोणीतरी रिएक्शन देणार आणि H+ ला जसं कंपाऊंड केला तसा OH- चा होईल. मग आपल्याकडे 1 2 3 4 पैकी सर्वसाधारण विद्यार्थ्याला काय वाटतं? OH- आणि Na पटकन NaOH तयार होऊन जाईल. अरे NaOH तयार होईल, पण ह्या चौघांमध्ये आधी NaOH आहे का? नाही. मग नवीन पदार्थ जर आला तर त्याचं नेचर बदलेल ना. असं नाही. ऍसिटिक ऍसिड हा तयार झाला, पण तो पूर्वी पण तिथे होता, मग त्याचं फक्त व्हॉल्यूम वाढलं किंवा त्याची संख्या वाढली, बाकी काही झालेलं नाही. मग OH- काय होतं? तर OH- जो आहे हा ऍसिटिक ऍसिड सोबत रिॲक्ट होतो. आता काय होतं बघा, हा CH3 हा COOH अधिक हा OH- हा कोण आहे? ऍसिड. ऍसिड काय देत असतो? प्लस. लक्ष द्या, H+ आणि OH- काय होत असतं? वॉटर. हा कोणाला? न्यूट्रल. हा CH3 हा COO- आणि हा H2O. आता मला सांगा आपल्याकडे अवेलेबल पदार्थ किती होते? 4. 4 पैकी नवीन तयार झालेला पदार्थ ऍसिटेट आयन आहे का? यस आहे. वॉटर आहे. याचा अर्थ नवीन तयार झालेला पदार्थ हा ऑलरेडी तिथे असल्या कारणाने त्याचं फक्त व्हॉल्यूम वाढेल. मग आता जर लक्ष दिलं तर तुम्हाला OH- फ्री राहिला का? नाही. मग आपण काय म्हणणार? as the solution has no free OH- ion, pH of the solution does not changes. पहिला असं कन्फ्यूज होऊ नये. H+ ला pH म्हणतोय आपण, POH ला OH- ला pH म्हणतोय. तर pH आणि POH हे डिपेंडंट प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे pH + POH बरोबर 14 येते. त्यामुळे दोन्हीचा उल्लेख एका याच्यामध्ये pH करतो आपण. ठीक आहे. आणि मग जेव्हा बेस टाकून देखील pH बदलत नाही, याला रिझर्व ऍसिडिटी असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं मेकॅनिझम जो आहे हा आपल्याला 3 स्टेप मध्ये करायचा. पहिले तो पाण्यामध्ये टाकायचं, वीक असणारा जशाला तसा, स्ट्रॉंग असणाऱ्याचे आयन तयार करायचे. मग स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड टाकायचं. मग तो H+ न्यूट्रल होतो. पण होत असताना, रिॲक्शन होत असताना नवीन तयार झालेला पदार्थ हा पूर्वी तिथं असला पाहिजे. हा महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात घ्या. या प्रॉपर्टीचा वापर आपल्याला करावयाचा आहे. आलं? पूर्ण व्यवस्थित लक्षात आलं? मग आता आपण हे रिपीट करण्याच्या ऐवजी बेसिक बफरला हे होणारच आहे रिपीट. मग आपण बेसिक बफरच्या मेकॅनिझमला आता जाणार आहोत. आता फक्त एक्झाम्पल बदलेल बरं, बाकी प्रोसेस जी आहे, प्रक्रिया जी आहे ही तशाला तशीच राहणार आहे. मग आता आपण बेसिक बफरच्या मेकॅनिझम, आता आठवा स्टेप लक्षात घ्या. कोणत्याही ऍसिडिक अथवा बेसिकचा मेकॅनिझम सांगत असताना आपल्याला प्रामुख्याने 3 स्टेप्स आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे आपल्याला बफर घ्यावयाचा आहे. कोणता बफर घ्यायचा? NH4OH plus NH4Cl. Let us consider the basic buffer NH4OH plus NH4Cl is dissolved in water. पॉइंट लक्षात घ्या. मग काय पॉइंट सांगितला? NH4OH हा कसा आहे? वीक. हा जशाला तसा राहील, त्याचे आयन तयार होणार नाही. ब्रॅकेट म्हणजे आपण बीकर असं गृहीत धरलं.
कंपॅरेटिव्हली NH4Cl कसा आहे रे स्ट्रॉंग. मग NH4Cl हा स्ट्रॉंग असल्या कारणाने त्याचे आयन होतील NH4+ आणि Cl- आणि सोबत वॉटर. तर बीकर मध्ये पाणी टाकल्याशिवाय होणार नाही ना. मग आता आपल्याकडे आपला पहिला पॉइंट लक्षात घ्या. लेट अस कन्सिडर द बेसिक बफर NH4OH plus NH4Cl dissolved in water. As NH4OH is weak, it is kept as it is. NH4OH हा weak असल्या कारणाने तो जशाला तसा राहतो. And NH4Cl is strong, it is dissociated or ionized into ions. NH4Cl हा strong असल्या कारणाने त्याचे आयन तयार होतात NH4+ आणि Cl-. आणि हा वॉटर जो एक सॉल्व्हेंट म्हणून काम करतोय. अशा पद्धतीने आपल्याला आपण असं सांगणार द सोल्युशन कंटेन्स NH4OH, NH4+, Cl- आणि H2O. किती फॅक्टर्स आहेत? 4. पहिला पॉइंट संपला. जमलं का आता? ऍसिड आणि बेसला सेम पॉइंट आहे, फक्त एक्झाम्पल बदलतो. पॉइंट नंबर 2. आता आपल्याला pH बदलण्यासाठी काय म्हणलं आपण? ऍडिशन ऑफ ऍसिड. स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड. पॉइंट काय सांगितलं? ऍसिड मधला कुठला फॅक्टर असतो जो pH बदलू शकतो? H+. सेम आहे बरं. आता तुमच्याकडे 4 जण आहेत. आता तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का की हा H+ फ्री राहिला की ऍसिडिक आणि कंबाईन झाला की नाही. तुम्हाला पटकन वाटतं. मागच्या वेळेला NaOH साठी वाटलं होतं की हा H+ आणि Cl- रिॲक्ट होणार. हो होतील. HCl तयार होईल. पण ह्या आपल्या सोल्युशन मध्ये आहे का? नाही. म्हणून हा H+ इकडे जाणार नाही. H+ जाईल इकडे बघा या इथे. रिॲक्शन कशी होते पहा. NH4OH plus H+. आता हा OH हा मायनस असतो, हा गेला हा H2O हा आला प्लस. याचा अर्थ हा तयार झाला NH4+ आणि हा OH-. जमलं? मग आता सॉरी OH- नाही H2. आता सांगा नवीन तयार झालेला कोण आहे? NH4+ आहे का? हो आहे. H2O तो पण आहे. म्हणजे नवीन पदार्थ तयार झाला नाही. आणि फ्री असणारा H+ जो आहे हा न्यूट्रल झाला. म्हणून आपलं वाक्य असेल as the solution has no free H+ ion, pH of the solution does not changes. जमला पॉइंट. मग आता आपण तिसऱ्या पॉइंटला ऍडिशन ऑफ बेस. मग बेस मधला कुठला फॅक्टर आहे रे? OH-. मग आता या चौघांपैकी एक लक्षात घ्या. सगळ्यात सुरुवात अतिशय सोपं काम आहे. ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट होता की नाही. तर जे 4 पैकी 2 जण जवळपास सारखे दिसतात ते दोघच रिॲक्शन मध्ये भाग घेतात. बघा जसा पहिले याने घेतला तसा हा भाग घेईल. NH4+ plus OH- बरोबर आहे NH4OH. NH4OH तयार झालेला आहे का? आहे. याचा अर्थ आता फ्री OH- राहिला का? नाही. मग आपण काय म्हणणार? as the solution has no free OH- ion, the pH of the solution does not changes. आता पॉइंट लक्षात घ्या, फॅक्टर्स लक्षात घ्या. हा झाला मेकॅनिझम संपला. तुम्ही ऍसिड टाकला तेव्हा नाव दिलं रिझर्व बेसिसिटी, जेव्हा बेस टाकला तेव्हा नाव दिलं रिझर्व ऍसिडिटी. आता सिंपल स्टेप्स ऍसिडिक अथवा बेसिक असो आपल्याला मेकॅनिझम किती स्टेप मध्ये करायचं आहे? 3. पहिल्यामध्ये काय करायचं आहे? एक बेसिक असेल तर एक बफर घ्यायचा, त्याला पाण्यामध्ये टाकायचं. त्यातला जो वीक असेल तो जसा तसा ठेवायचा. स्ट्रॉंग असेल त्याचे आयन तयार करायचे, सोबत वॉटर घ्यायचं. म्हणजे फॅक्टर किती येणार? 4. लक्ष द्या. आता ऍसिडिकच्या वेळेस हा CH3 हा COOH हा CH3 हा COO- हा Na+ आणि हा H2 असे चौघजण होते की नाही. आता मी काय सांगितलं? दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही ऍसिड आणि तिसऱ्या स्टेप मध्ये बेस टाकणार. तर रिॲक्शन मध्ये कोणी भाग घ्यायचा लक्षात घ्या. 4 पैकी 2 जण जवळपास सारखे दिसतात. म्हणजे जसा NH4OH सारखा NH4+ आहे, हे दोघच भाग घेणार. एक पहिला क्लू. दुसरं म्हणजे एकाने भाग घेतला तर दुसरा तयार होईल, दुसऱ्याने भाग घेतला पहिला तयार होईल. तसंच बघा इथं दोघं कोण सारखे आहेत? ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट आयन. मग याने भाग घेतला हा तयार व्हायला पाहिजे, याने भाग घेतला हा तयार व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं बफरचा मेकॅनिझम हा दिला जातो ऍसिडिक आणि बेसिक बफरचा. आणि म्हणून व्याख्येनुसार ऍसिड टाकूनही pH बदलला नाही,
बेस टाकूनही पीएच बदलला नाही आणि अशा सोल्युशनला आपण नाव दिलं बफर. व्याख्या एकदा आपण शेवटच्या पॉइंट मध्ये एकदा रिपीट करू. The solution which resists to change in its pH even on addition of small amount of acid or base is known as a buffer solution. आणि हा आजचा आपला इथे पॉइंट संपला. तिसऱ्या सेक्शन मध्ये आपण युसेस आणि याच्या न्यूमेरिकल सेक्शन कडे जाऊ.